राज्यपालांच्या भेटीनंतर नेते अंबादास दानवे बोलतायत, पाहूयात। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती आणि सरकार ज्या पद्धतीनं असंवैधानिक पद्धतीनं सभागृहाचं कामकाज चालवतात त्याच्याविषयी आम्ही राज्यपालांना भेटलो। त्याचप्रमाणे कित्येक प्रश्नाच्या उत्तराला मंत्री उपस्थित नसतात, ज्या खात्याचे मंत्री तिथं उपस्थित असूनही दुसऱ्या खात्याचे मंत्री त्याला उत्तरं देतात, वेगवेगळ्या विभागाचे सचिव सभागृहात उपस्थित राहत नाही आणि एक असंवैधानिक पद्धतीनं या राज्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आताचं सरकार करतं। त्याच्याविषयीची भूमिका मी राज्यपालांना सांगितली। राज्य उपस्थित राहत नाही आणि एक असंवैधानिक पद्धतीनं या राज्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आताचं सरकार करतं। त्याच्याविषयीची भूमिका मी राज्यपालांना सांगितली। राज्यपालांनी निश्चित दोन्ही सभागृहाचे जे सभापती आणि अध्यक्ष आहे मुख्यमंत्री यांना बोलावून या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा करेल अशा पद्धतीची भूमिका राज्यपालांनी घेतलेली। विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भामध्ये काही बिलकुल आम्ही तोही मुद्दा आम्ही विरोधी पक्ष नेत्या संदर्भात ही भूमिका मांडली। विरोधी पक्ष नेत्याचं प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, त्यांनी एक तर स्वीकारावं नाही तर नाकारावं। आता पण काही उत्तर दिलं जात नाही, ही कोणती पद्धत आहे आणि म्हणून हाही मुद्दा आम्ही राज्यपालांच्या कानी घातला। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कालपासून दिशा सालियांच्या वडिलांनी जी दाखल केलेली याचिका आहे त्या विषयावर राज्यपालांना नव्हतं भेटलो आम्ही। राज्यपालांना विधिमंडळाचं कामकाज या संदर्भात आम्ही भेटलो। त्या व्यतिरिक्तचा हा प्रश्न आहे, कारण आपल्या नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप करण्यात असं काही नाही, असं काही नाही। अजून ही याचिका कोर्टात दाखल आहे। नुसतं वर्तमानपत्र किंवा मीडियाच्या बातम्याच्या आधारावर काही बोलता येणार नाही। निश्चित तपासू आणि एवढा दिवस झाला जुने उकरून काढण्याचा प्रकार आहे, पण काही हरकत नाही। याच्यावर SIT जाहीर झाली होती, सगळं जाहीर झालं होतं आणि आता जर निघत आलं तर त्याची चौकशी सरकारने खुशाल करावी। नागपूर संदर्भात देखील याच मुद्द्यावर गदारोळ झालेला आहे आणि ज्याच्यावर आरोप होत असेल त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी सत्ताधारी बाकावर बिलकुल करावी। आरोप होत असेल गुन्हा दाखल करावा आणि अटक करावं, सगळ्या गोष्टी समोर ठेवाव्या, काही हरकत नाही। सरकार तुमचं आहे। दानवे साहब, हिंदी में राज्यपाल से मिलने के लिए गए थे, राज्यपाल से मिलने के लिए गए थे, क्या कुछ बातचीत हुई है नागपुर इंसाफ को लेकर? नहीं, हमने सिर्फ जो विधिमंडल का जो पार्लियामेंट्री कामकाज है वो ठीक से नहीं हो रहा, इनलीगल हो रहा, यही भूमिका के लिए हम गए थे। आदित्य ठाकरे को लेकर जो दिशा सालियान वाला मुद्दा कुछ दम ने उसमें सिर्फ बीजेपी कर रही है। आदित्य जी को टारगेट कोई हरकत नहीं, आदित्य जी बड़े लीडर है इसलिए हो रहा है। बिहार चुनाव है उसको देखते हुए नहीं किया जा रहा है। तर राज्यपालांना भेटायला आज विरोधी पक्षातील काही महत्त्वाचे नेते गेले होते आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेतली। या संदर्भामध्ये अंबादास दानवे बोलत होते। विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा राज्यपालांकडे मांडला असं अंबादास दानवे यांनी सांगितलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।